तर नमस्कार शेतकरी मंडळी, मी शुभम आणि स्वागत करतो तुमचं शुभम ॲग्रो या आपल्या चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आपले एका शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये, जिथे आता बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला SMS आले किंवा बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या, बऱ्याच जणांचे कॉल आले की बाबा अशा पद्धतीचा प्लॉट आम्ही कशा पद्धतीनं करू शकतो, एक अशा पद्धतीचा प्लॉट सक्सेस कसा करू शकतोय, जिथे तुम्ही सांगताय की हाईट झाडांची एवढी मोठी गेली, शेंड्यापर्यंत तरी सुद्धा माल सेटिंग आहे. इथे बघू शकताय तुम्ही, इथे शेंड्यापर्यंत सध्या माल सेटिंग आहे झाडांच्या. तर अशा पद्धतीचा प्लॉट तुम्ही कशा पद्धतीनं आणलेला आहे त्याच्याविषयी आम्हाला थोडीशी माहिती द्या. व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी माहिती आम्हालाही सांगा, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आलं होतं. तर चला आपण आजच्या व्हिडिओमधून थोडीशी माहिती घेऊया. तर पहिलं तुम्हाला सांगायची गोष्ट झाली तर अशा पद्धतीचा प्लॉट आणण्यासाठी नियोजन हे खूप चांगल्या पद्धतीचं असायला हवं. नियोजनबद्ध जर तुमचा प्लॉट असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं एवढ्या हाईटचा आणि एवढ्या जास्त दिवसांचा आणि एवढं जास्त उत्पादन तुम्ही शिमला मिरचीच्या या पिकातून घेऊ शकताय. तर चला आजचा हा व्हिडिओ सुरू करूया. पण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कसं आहे, सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आपले व्हिडिओ कंटिन्युअसली येत राहतात. आणि व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्यानंतर मला मोटिवेशन मिळतं की तुमच्यासाठी मी असे अनेक व्हिडिओ बनवत राहीन. तर चला आजचा हा प्लॉट तुम्हाला दाखवतो आणि आज मी तुम्हाला या प्लॉट विषयी सांगणार काय आहे की असा प्लॉट तुम्ही कशा पद्धतीने डेव्हलप करू शकताय, याच्यामध्ये वापरली जाणारी खतं किंवा एखादं मूलभूत घटक कोणता आहे या पिकामध्ये, ज्या घटकामुळे आजपर्यंत या मिरचीला एवढी मिरची हायटेड झाली तरी पण याच्यामध्ये ताकद जास्त कशी काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि शेवटी व्हिडिओच्या आपलं शेड्यूल हे राहणार आहे की बाबा एक थोडंसं शेड्यूल तुम्हाला, जेणेकरून झाडांची ताकद वाढवण्यासाठी, झाडांच्या मुळामधली ताकद आणि झाडांना अन्नद्रव्याचा जो पुरवठा आहे तो कशा पद्धतीने आपण झाडांचा पूर्ण करू शकतोय हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करूया. आणि तुम्हाला मी आजचा हा प्लॉट फिरून दाखवतो. हा प्लॉट आहे इंदापूर तालुक्यामध्ये. तुम्ही कधीही हा प्लॉट येऊन बघू शकताय. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर शेतकरी मित्रांनो, हा आहे आपला एक अशा पद्धतीचा शिमला मिरचीचा प्लॉट, ज्या प्लॉटला आत्ता कंप्लीट झालेले आहेत 6 महिने. 6 महिन्यांचा प्लॉट म्हणजे खूप दिवसांचा प्लॉट असतो. नेट हाऊसमधला म्हटल्यानंतर तरी खूप ॲव्हरेज निघतं याच्यामध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने माल निघत असतो याच्यामध्ये. तर तुम्हाला दाखवायचं झालं तर ही झाडं बघू शकता तुम्ही, माझ्या हाईटपेक्षा जास्त आहेत. हे जवळजवळ नेटला टेकलेले आहेत. नेट जवळजवळ 8 ते 9 फुटाच्या काट्या वापरलेत तरीसुद्धा हे बघू शकता तुम्ही, इथं टेकलेलं आहे. आणि माल बघायचा झाला तर हे बघा तुम्ही, माल कशा पद्धतीनं आहे आतमध्ये, पूर्ण नेटमध्ये माल, एकदम झाडं, सगळी झाडं भरलेली आहेत. तर हे आपल्या शेड्यूलद्वारे चालू असलेला प्लॉट आहे. आपलं शेड्यूल पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकताय. त्याच्याद्वारे आपण तुम्हाला शेड्यूल देऊ आणि त्यानुसार तुम्ही मिरचीचं उत्पादन खूप चांगल्या पद्धतीनं घेऊ शकताय. सेटिंग बघायची झाली तर ही सेटिंग तुम्ही बघू शकताय. तसंच प्रत्येक झाडामध्ये आतमध्ये भरपूर माल आहे. इथे जास्त झाडांची आपण पानं मोठे ठेवलेली आहेत, पानांसाठी खूप काम केलेलं आहे आपण पहिल्यापासून, त्यामुळे झाडांचं तुम्ही सेटिंग, भरपूर सेटिंग आहे. हे बाहेरून काही दिसणार नाही तुम्हाला, परंतु जर झाडाच्या आतमध्ये पानं वरती केली तर ही बघू शकता तुम्ही सेटिंग. प्रत्येक झाडामध्ये तेवढीच सेटिंग आहे, प्रत्येक झाडामध्ये. आता हे झाड बघायचं झालं, मी याची पानं वरती केली, हे बघू शकता तुम्ही आतमध्ये आहे. हे झाड दिसते नॉर्मल, याच्यामध्ये माल तुम्हाला वरतीच दिसतोय. असा प्रत्येक झाडामध्ये माल खूप चांगल्या पद्धतीने सेटिंग झाले. तर याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे याच्यासाठी काय हवं आहे तर एक चांगल्या पद्धतीचं नियोजन, एक चांगलं शेड्यूल, ज्या शेड्यूलमधून तुम्ही एक स्टेप वाईज जाऊ शकताय. म्हणजे कसं की प्रत्येक 3-4 दिवसातून जे मटेरियल सोडायचं आहे ते स्टेप वाईज झालं पाहिजे. म्हणजे मटेरियलचं कसं असतं, ग्रुप असतात. तुम्ही एखादा स्प्रे घेताय, तो पहिला कोणत्या ग्रुपमधला घेतला, नंतर कोणत्या ग्रुपमधला घेतला, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं मिरचीमध्ये आहे. त्याच्यासाठी तुम्ही शेड्यूल घ्या, कोणाचं तरी मार्गदर्शन घेऊन तुम्ही 100% प्लॉट सक्सेस करू शकताय. परंतु जर तुमचे स्प्रे चुकले, मटेरियल चुकलं तर प्लॉट सक्सेस व्हायला खूप प्रॉब्लेम येतो. खूप सेन्सिटिव्ह पीक आहे हे. आणि आता इथे बघू शकताय तुम्ही, इथे पण बघायचं झालं, हे बघू शकताय बारीक बारीक सध्या माल सेटिंग व्हायला चालू झालेले. हे वरती पण झालेलं आहे. असा बऱ्याच ठिकाणी, भरपूर ठिकाणी माल सेटिंग व्हायला चालू झालेलं आहे अजून प्लॉटमध्ये. प्लॉटला एवढे दिवस झालेत, प्लॉट पूर्ण वरपर्यंत टेकलं आहे, तरीसुद्धा प्लॉट खूप चांगल्या पद्धतीनं उत्पादन देत आहे सध्या अजून. तर चला मी तुम्हाला काही गोष्टी प्लॉटमधल्या दाखवतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा प्लॉट पाहिला, प्लॉट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता मी तुम्हाला बेसिक माहिती सुरू करतोय सांगायला, ज्यात तुम्हाला थोडंसं समजून जाईल. तुम्ही नवीन मिरची करायची असू द्या किंवा तुम्ही जुने शेतकरी असू द्या, तुम्हाला थोडंसं समजून जाईल. तर मिरची पिकाविषयी मी तुम्हाला अजून थोडी माहिती सांगतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो अन्नपुरवठा. झाडांना जो अन्नपुरवठा आहे तो गेलाच पाहिजे. याची काडी जी आहे ती पोकळ राहते. काडीमध्ये स्टोरेज राहत नाही शिमला मिरचीच्या.
स्टोरेज राहत नाही. त्याला जेवढं तुम्ही मटेरियल सोडाल तेवढं ते अन्नद्रव्य खातं आणि बाकीचं अन्नद्रव्य मातीमध्येच राहिलेलं असतं. त्याच्यासाठी महत्त्वाचा असतो काय, मातीमध्ये मायक्रोरायझा वगैरे हे बाकीचे घटक असणं. मायक्रोरायझा एक बुरशी आहे, जी बुरशी काय करते, मातीमधील जे अन्न आहे ते झाडाला पूर्णपणे पुरवते. त्याच्यामुळे मायक्रोरायझा तुम्ही सोडला पाहिजे आणि त्याला काही रासायनिक घटकांपासून त्याला धोका असतो. थोडक्यात मायक्रोरायझा एक बुरशी आहे, म्हणजे एखादं बुरशीनाशक गेलं तर ते मायक्रोरायझा काही वेळा मरू पण शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही मायक्रोरायझा कमीत कमी 15 दिवसातून एकदा तरी सोडलाच पाहिजे प्लॉटला. मायक्रोरायझा गेला पाहिजे. त्याच्यानंतर सध्या थंडीचे दिवस आहेत, सल्फर गेलं पाहिजे. सल्फरने काय होतं, मुळी ॲक्टिवेट राहते. तुमची जर मुळी ॲक्टिवेट असेल तर प्लॉट खूपच चांगल्या पद्धतीनं एकदम ग्रोथ घेऊ शकतो आणि अशा पद्धतीनं प्लॉट वाढू शकतो. तर चला मी तुम्हाला प्लॉटची मुळी पण दाखवतो आणि मायक्रोरायझा काय काम करतो नेमकं हे पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सगळं सांगतो. मायक्रोरायझा असू द्या किंवा सल्फर जे आहे ते कशा पद्धतीनं मुळीसाठी काम करतं, स्प्रे कोणते घ्यायचे, GA काय करतं, ज्युब्रेलिक ॲसिड काय करतं, हे मी तुम्हाला सांगतो थोडंसं बेसिक. याच्यामध्ये जास्त महागडी किंवा जास्त अशी डोक्याबाहेरची औषधं काहीच नाहीत. याच्यामध्ये सोपी औषधं वापरून हे पीक तुम्ही आणू शकताय आणि आपण सध्या आणतोय. आपलं शेड्यूलसुद्धा खूप सोपं आहे. ज्या शेतकऱ्याने वापरले ना, त्यांनी व्हिडिओ जर बघत असतील त्यांना माहिती आहे आपण शेड्यूलमध्ये जे वापरले तेच सांगतो व्हिडिओमध्ये आणि त्यांचे प्लॉट पण खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस झालेले आहेत. मी तुम्हाला आजचा प्लॉट दाखवतो, तुम्हाला मायक्रोरायझा दाखवतो, काडी कशी असते, स्टोरेज राहतं का नाही हे पण दाखवतो. चला तर मित्रांनो, हे बघायचं झालं तर प्लॉटमध्ये मी तुम्हाला खालची बाजू दाखवतोय. तर बुडातला पालासुद्धा झाडांचा पूर्णपणे हिरवा राहिलेला आहे. हे झाडांचा बुडका आहे, हा सुद्धा पूर्ण हिरवा आहे. हा सुद्धा पूर्ण म्हणजे पूर्ण हिरवा राहिलेला आहे. आणि दाखवायचं झालं तुम्हाला तर याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण मी दाखवतो तुम्हाला. आता हे झालं पाण्याचं प्रमाण बघायचं असेल आपल्याला तर हे आपण फाडले थोडंसं. आता याच्यामध्ये ही मुळी बघू शकता तुम्ही, ही आहे मुळी. ही मुळी एकदम पांढरी मुळी खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे सध्या, खूप म्हणजे खूपच चांगल्या पद्धतीनं चालू आहे. याला मायक्रोरायझा वगैरे आपण 10 दिवसाखाली याला सोडला होता, दिला होता मायक्रोरायझा. आणि ही झाडाची काडी, हा स्टंप आहे. या स्टंपवरती आपण सुरुवातीला काम केलं पाहिजे. सुरुवातीला स्टंप जर आपण असा जाड ठेवला, मोठा स्टंप केला सुरुवातीला, माल न पकडता पहिल्या महिन्यांमध्ये चांगल्या ड्रिचिंग केल्या, सुरुवातीच्या चांगलं मटेरियल सोडलं सुरुवातीला, तर अशा पद्धतीचा स्टंप जर झाडांचा झाला तर झाड हे बघू शकता तुम्ही, हाईट केवढी झाडाची, हाईट एवढे, माल बघू शकता तुम्ही वर किती लागलाय हे बघू शकता. सेटिंग किती झाडामध्ये सध्या खालून दिसू शकतं हे सेटिंग, हे फुलं, हे माल पूर्ण तुम्ही बघू शकता. इथं जर बघायचं झालं हे बघू शकता तुम्ही, इथं सगळा मालच लागलेला आहे. मग ते महत्त्वाचं काय ह्याच्यामध्ये, सगळ्यात महत्त्वाचं काय, झाडाचा स्टंप आणि झाडाची मुळी हे कशा पद्धतीनं आपलं कार्य करते ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला झाडाची मुळी आणि स्टंप याच्याविषयी माहिती सांगितली, परंतु झाडाची मुळी ॲक्टिव्ह राहण्यासाठी, सध्या थंडीचे दिवस आहेत तर ॲक्टिव्ह राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, सल्फर तुम्ही सोडलं पाहिजे. आणि दुसरा घटक, जे बाबा झाडं एवढी मोठी आहेत तर याच्यामध्ये अन्नद्रव्याचा पुरवठा कशा पद्धतीनं पूर्ण करू शकतोय आपण, याच्यामध्ये मटेरियल कोणतं सोडलं पाहिजे टायमात. आणि मायक्रोरायझा विषयी मी तुम्हाला सांगतो म्हटलं होतं. तर मायक्रोरायझा काय करतो, मायक्रोरायझा थोडक्यात मातीमधले जे घटक असतात, जे अन्नद्रव्य घटक असतात, जे झाडांना पाहिजे असतात, ते अन्नद्रव्य घटक पुरवण्याचं कार्य करतो. मायक्रोरायझा ही एक जिवंत बुरशी आहे. तर आता बरेच शेतकरी म्हणतील जिवंत बुरशी आहे साहेब, तर ही पॅकेटमध्ये कशी काय येते. तर जी पॅकेटमध्ये असते ती इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असते. जेव्हा ती आर्द्रतेसोबत मिक्स होते, जेव्हा ओलाव्यासोबत मिक्स होते, तेव्हा ती ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये येते आणि तिचं कार्य सुरू करते. ते झाडांपासून काय घेते, झाडांपासून पहिली गोष्ट म्हणजे थोडेसे शुगर घेते. शुगर म्हणजे काय, शुगर म्हणजे गोडावा, झाडांचा गोडवा. झाडांच्या मुळांपासून थोडासा गोडवा घेते आणि झाडांना अन्नद्रव्य पुरवण्याचं काम करते. त्याचं एक नेटवर्क एवढं उभा राहतं आतमध्ये मातीमध्ये की भरपूर मायक्रोरायझानी एकदम भारी, झाडांना सगळ्यात भारी फायदा मायक्रोरायझानी होऊन जातोय. तर त्याच्यामुळे तुम्ही मायक्रोरायझा ही 100% झाडांना दिला पाहिजे. आणि बाकी मटेरियल म्हटलं तर तुम्हाला थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही ॲक्टिव्ह फॉर्ममधलं पोटॅश सोडू शकता, जेणेकरून थोडंसं गरमी राहील बेडमध्ये आणि मुळी तुमची चालू राहील. तुम्हाला मी सांगितलं सल्फर हे सोडलंच पाहिजे, सल्फरने सुद्धा मुळी चांगली चालू राहते. आणि बाकी अन्नद्रव्य तुम्हाला माल फुगवायचा असेल, माल सेटिंग जास्त करायची असेल तर सेटिंगसाठी तुम्हाला सांगितले कॅल्शियम बोरॉनचा स्प्रे तुम्ही वरून घ्या नॉर्मली. याच्यामध्ये जास्त असं महागडी अशी औषधं यूज करून प्लॉट सक्सेस होईल असं काही नसतं. मी आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचे आपले ऑनलाईन शेड्यूल चालू आहेत. ज्या शेतकऱ्यांनी शेड्यूल घेतलं आहे अशा शेतकऱ्यांनी जर आपला व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना चांगला अनुभव येऊन गेला असेल की बाबा कमी खर्चामध्ये हे उत्पादन येऊ शकतं. याच्यामध्ये फक्त कसं आहे, हे पीक आहे सेन्सिटिव्ह. याच्यामध्ये तुम्ही जेवढं टाईम टू टाईम यूज करायला मटेरियल आणि जेवढं वेळच्या वेळी करू शकताल
तेवढं वेळच्या वेळी करा, जेणेकरून प्लॉट तुमचा खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस होऊ शकतो. आता हा प्लॉट आहे फक्त 15 गुंठ्यांचा. याच्यामध्ये उत्पादन गेले जवळजवळ 5 लाखापर्यंत. याच्या अगोदर मी व्हिडिओ बनवला होता तेव्हा होतं 3.5 लाख, मध्ये 4 लाख झालं, आता 5 लाखाच्या पुढे गेले. हे चालले सध्या 40 रुपये किलोने. सुरुवात झाली याचे 55 रुपये 60 रुपये किलोने मिरची गेली. भरपूर पैसे झाले मिरचीचे. आता बाकीच्या गोष्टी सांगायच्या म्हटलं तर तुम्हाला मी हे सांगितलं. थ्रिप्ससाठी काय वापरायचं आहे? थ्रिप्ससाठी तुम्ही वापरू शकता एक्सपोनस, रोगर, असाटाप, टाटा मेडा, आलिका. रोगर टॉफगर नावाने भेटतंय, तुम्ही ते वापरू शकताय. एवढं तुम्ही वापरा, त्याच्यानंतर तुमचा प्लॉट खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस आहे. तुम्हाला समजत नसेल स्टेप वाईज कसं वापरायचं आहे मटेरियल, तर त्याच्यासाठी तुम्ही आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती कॉल करा बिंदास. मी तुम्हाला बाकीची माहिती शेड्यूल पाठवू तुम्हाला. शेड्यूल फी आपली माहीत आहे प्रत्येक शेतकऱ्यांना. शेड्यूल फी सगळ्यात कमी आपली आहे. पूर्ण महाराष्ट्रातलं जेवढं सगळ्यात स्वस्त शेड्यूल असेल तर ते आपलं आहे. पूर्ण महिन्याभराची फी आपण एकदम क्षुल्लक घेतोय. क्षुल्लक म्हणण्यापेक्षा एक स्प्रेला जेवढा तुमचा खर्च येतोय तेवढी फक्त आपली पूर्ण महिन्याची फी आहे. आणि चांगल्या पद्धतीने प्लॉट आपले सक्सेस आहेत. तुम्ही सुद्धा नवीन लागण करायची असेल तर आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा, आपण पुढचं नियोजन करू. तर चला शेतकरी मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तेही तुम्ही 100% सांगू शकता कमेंटमध्ये. आणि व्हॉट्सअप करा, आपला ग्रुप आहे. ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर व्हॉट्सअप करा तुमचं नाव, गाव, आणि तिथे सांगू शकता तुम्ही की ग्रुपला जॉईन करा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जॉईन केलं जाईल. तर चला शेतकरी मंडळी, भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीशीर व्हिडिओसोबत.